श्री स्वामी चरित्र सारामृत सत्यमाध्याय। ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती घ्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अकुले कोटी मालोजी नुपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म। वेदांतावडितयासी, श्रवण करीती दिवन संदिसी, शास्त्र हेरळी करण्याधिकांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोके उपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, पर धर्मोपदेश का जिंकिले, कुमार्गावर्तिकांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी। तयांसी अनावे अक्कलकोटी, हेतू पजलानुपापोटी, होत करोने खटपटी, बुवासी सेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त, आकर्षूनी घेती ते। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभाववादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे। त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन, या नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, श्रुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। जे भक्त जनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवसी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकोणी सत्वर, यतिराज हासले। मुखे काहे न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हस्तंतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्यची। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातवले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती। नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निसी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृषक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशी आपणा करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी
बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पासी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्ने देखुनी वृश्यकांसी, काय म्हणून भल्यासी. जरी वृत्त भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जानसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटले खुन, धरली तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सदगदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातुनी मुक्ती निवडुनी सुंदर. त्यांचा करुणिया हार, आरपी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र महासागर, सप्तम अध्याय गौड़ हा. श्री स्वामी चरणाप्रस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.